गोपू आणि जादूची टोपी. एका हिरव्यागार जंगलात गोपू नावाचा एक छोटा आणि खोडकर हत्ती राहायचा. एक दिवस फिरता फिरता त्याला गवतात एक चमकणारी निळी टोपी सापडली. गोपूने ती टोपी आपल्या डोक्यावर ठेवली. अचानक त्याला जोरात शिंक आली. आछू! आणि त्याच्या सोंडेतून पाण्याचे थेंब नाही तर चक्क रंगीबेरंगी फुगे बाहेर येऊ लागले. तेवढ्यात तिथे तात्या नावाचा एक कासव हळूहळू चालत आला. गोपूने तात्याला आपली नवीन जादूची टोपी दाखवली. तात्या आपले चष्मे नीट करत आश्चर्याने बघू लागला. गोपू पुन्हा एकदा शिंकला आणि समोर असलेला एक मोठा दगड चक्क एका गोड लाल टरबुजात बदलला. हे पाहून गोपू आणि तात्या दोघांचेही डोळे विस्फारले. तात्याने जसा त्या टरबुजाला स्पर्श केला तसे ते टरबूज हवेत तरंगू लागले. तात्या बिचारा त्या टरबुजाला पकडण्यासाठी आपले छोटे पाय हवेत हलवू लागला. गोपू त्याला मदत करायला गेला, पण जादूमुळे गोपूचे कान चक्क फुलपाखराच्या पंखांसारखे मोठे झाले आणि तो सुद्धा जमिनीपासून थोडा वर उडू लागला. आता गोपू आणि तात्या दोघेही हवेत तरंगत होते. जंगलातील इतर प्राणी त्यांच्याकडे बघून टाळ्या वाजवू लागले. गोपू आणि तात्याला खूप मजा येत होती. अचानक वाऱ्याची एक झुळूक आली आणि गोपूच्या डोक्यावरील ती जादूची टोपी खाली एका सुंदर फुलावर पडली. गोपू पुन्हा जमिनीवर आला. टोपी फुलावर पडताच ते फूल चक्क गाणी गाऊ लागले. तात्या कासव त्या फुलाचे गाणे ऐकून तालावर मान डोलवू लागला. रात्रीच्या चांदण्यात गोपू आणि तात्याने त्या गाणाऱ्या फुलासोबत खूप डान्स केला. ती टोपी जादूची होती की नाही कोणास ठाऊक, पण त्या दिवशी जंगलात खूप मजा आली.